नमस्कार, माझं नाव महेश लक्ष्मण ओलवी, राहणार वाडा गाले वलवीपाडा इथे. आमच्या गावातील आम्ही भाजीपाला लागवड करायचो. म्हणजे थोडक्यात करायचो. डिझेल इंजिन होतं, त्याच्यामुळे आमचा खर्च जास्त व्हायचा डिझेलला. एक 5-6 महिन्यात 20,000 ते 25,000 रुपये खर्च व्हायचा. पण आमचे काही शाळेच्या पोरांचं शिक्षण किंवा बचत हे होत नव्हती. आता केशवसृष्टी ग्रामविकास योजनेने आमच्याकडे सोलर पॅनल बसवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा संवर्ग पुरावा पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे आमचा जो खर्च पहिले डिझेलला व्हायचा तो आता होत नाही. तो आमचा थोडा सेविंगमध्ये जातो. म्हणजे असं पहिल्या डिझेलमध्ये जायचा तो आता आम्हाला खर्च होत नाही. आता सोलर पॅनल बसल्यामुळे तिथून आमचं म्हणजे जो खर्च व्हायचा तो आता बचत होतो. म्हणजे तो आम्ही आता मुलांच्या शिक्षणासाठी पुढे वापर करतो. आणि बाहेर कामावर कुठे जायचो ते आमचा स्थलांतर थोडं थांबलेलं आहे. आणि संस्थेने पाणी दिल्यापासून तिथून जवळजवळ आम्हाला 4 वर्ष झाली. तिथून आम्ही कुठेच आता बाहेर जात नाही. आता म्हणजे भाजीपाला लागवड आम्ही डबल करतो. पहिले थोडक्यात करायचो, आता जरा 2 पटीने जास्त करतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आंबे, काजू, पेरू, काही मोगरा असे लावलेले आहेत. तर फळझाडं फुलझाडं असे लावलेले आहेत. त्याच्यामुळे थोडं आम्हाला अजून त्याच्यातून पण उत्पन्न मिळते. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे इकडे कारलीची रोपं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला थोडंफार उत्पन्न मिळते अजून. याच्या पुढे बघू आम्ही अजून जे आमच्यात होईल तेवढं आम्ही अजून थोडेफार जास्त उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करू. आणि 2 पैसे कसे जास्त अजून मिळते याचा आम्ही विचार करतोयच. आता बघू आता कसे काय होते. निसर्गाच्या पण भरोश्यावर आहे. म्हणजे काही पाण्याचं काही ढगाळ वातावरण असलं त्याच्यामुळे कधी-कधी काही कसं होतं का फेल पण जाते. काही वर्षे पहिले असं व्हायचं, पण आताच्या काळात तसं होत नाही. पण आता बऱ्यापैकी पाणी मिळते, व्यवस्थित आम्हाला उत्पन्न मिळते. पण आता आम्ही बाहेर कुठेच कामावर जात नाही. नमस्कार.